पक्षशिस्त पाळली गेली पाहिजे, कोणतंही असंवैधानिक कृत्य खपवून घेतलं जाणार नाही, अशा बाता मारणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खुलेआम गुंडांना आशीर्वाद देत फिरतायत का? विकासाच्या नावाखाली महायुतीमध्ये घुसलेले अजित पवार सरकारला अडचणीत आणण्याची थोडी सुद्धा कसर सोडताना दिसत नाहीयेत. माणिकराव कोकाटेंना फक्त समज देऊन सोडलं म्हणजे समन्सच्या जागी फक्त समज, हे स्वीकारार्ह नाही. पण चीड आणणाऱ्या आणखी काही घडामोडी घडलेल्या आहेत. पहिली म्हणजे एखाद्या सराईत गुंडाप्रमाणे मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्याला अजित पवारांच्या पक्षाने बढती दिलेली आहे. आणि दुसरी घटना म्हणजे मुदतीनंतरही सरकारी बंगला न सोडणारे आणि वादग्रस्त ठरलेले आमदार धनंजय मुंडे यांना पाठीशी घातलं गेलेलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या कधीही न संपणारी गुंडगिरीची कहाणी या व्हिडिओमध्ये असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका. सोबतच चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जबाबदारीच्या पदावरचे लोक कसे बेजबाबदारपणे वागतायत हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी असलेला कार्यकर्ता सूरज चव्हाण, ज्याने छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करून गुंडगिरी करण्याचा एक नवा आदर्श घालून दिलाय, त्या सूरज चव्हाण यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बक्षीस दिलंय. होय, कितीही संताप आला तरी हेच खरंय. सातत्याने सत्तेला चिकटून बसणाऱ्या राष्ट्रवादीची कडवट वाटत असली तरी हीच रियालिटी आहे. अजित पवारांच्या समर्थकांना कदाचित आवडणार नाही हे सगळं, पण हेच सत्य आहे. गुंडगिरीचा DNA असलेल्या राष्ट्रवादीच्या पक्षात कोण जास्त गुंडगिरी करून प्रमाणपत्र मिळवेल याची स्पर्धा लागली आहे. त्यामध्ये सूरज चव्हाण हे महान कार्यकर्ते हे पास झालेले आहेत. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना लातूरमध्ये सूरज चव्हाण, जे राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष होते, त्यांनी बेदम मारलं. मग हे वर्तन स्वीकारलं जाणार नाही असा नेहमीच्या स्टाईलमध्ये अजित पवारांनी दम भरला सगळ्यांना दाखवण्यासाठी. आणि तसंही दम देण्यासाठी अजित पवार प्रसिद्ध आहेतच. या क्रिमिनल ॲक्टिव्हिटीला काही आठवडे उलटत नाहीत, तोच सूरज चव्हाण यांचा गौरव राष्ट्रवादीमध्ये करण्यात आलाय, तो पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करून. येतो ना राग? त्यामुळेच तर राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष आहे. हा जो काही आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया करतात तो किती खरा आहे हे कळतं. काय म्हटलं होतं बरं त्यावेळी अजित पवारांनी? लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवरती मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केलं जाणारं वर्तन कोणत्याही स्थितीमध्ये स्वीकारलं जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतलेला आहे. अशा प्रकारचं एक्सवरती जे ट्विट आहे ते त्यांनी केलेलं. पक्षमूल्याच्या बाता मारणारे आपले उपमुख्यमंत्री किती खोटं बोलतात त्याचा ढळढळीत पुरावा म्हणजे सूरज चव्हाण यांची प्रदेश सरचिटणीसपदी केलेली नियुक्ती. खरं सांगायचं तर हेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पक्षमूल्य आहे. जो जेवढी जास्त गुंडगिरी करून वरिष्ठांना खुश करेल त्याला बक्षीस दिलं जाईल, हे ते पक्षमूल्य आहे. अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावरती प्रतिक्रिया व्यक्त करून राजकारणातल्या भंपकगिरीवरती चिंता व्यक्त केलेली आहे. विशेष म्हणजे सूरज चव्हाण यांच्या बढतीबद्दल अजित पवारांना काहीच कल्पना नाहीये. काय म्हटलं त्यांनी, तुम्ही ऐका. मला ती गोष्ट माहिती नाही, मी त्या मीटिंगला नव्हतो, मी त्याच्याबद्दलची माहिती घेतो. मला त्यावेळेस जे खटकलं मी त्याबद्दलचा निर्णय घेतला. आता दुसरा चीड आणणारा प्रकार म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि नुकतंच न्यायालयानं निर्दोष असल्याचं सांगितलेले धनंजय मुंडे यांच्या बाबतीतला आहे. मंत्रिपदावरून त्यांची हकालपट्टी होऊन आता जवळपास 5 महिने उलटलेले आहेत, तरीही सातपुडा हा शासकीय बंगला त्यांनी सोडलेला नाहीये, जो ॲक्च्युली 15 दिवसांमध्ये खाली करायला लागतो. आणि कारण काय तर म्हणे मुंबईमध्ये माझं घर नाहीये. पण मुंडे यांच्या धादांत खोटारडेपणाचा बुरखा अंजली दमानिया यांनी टराटरा फाडलेला आहे. तर करुणा मुंडे यांनी तर आपल्या घरी येऊन राहण्याची ऑफर दिलेली आहे. काही बोगस लोक जसं सरकारी योजनांचा गैरफायदा घेतात ना, अगदी तसंच आहे हे. म्हणजे बाहेर काढल्याशिवाय हे बंगला खाली करतील असं वाटत नाही.
तिडी काढणारी बाब म्हणजे कालमर्यादा ओलांडल्याच्या नंतर जो काही दंड असतो, जो भरायला लागतो, तो सुद्धा त्यांनी भरलेला नाहीये. आणि ह्या दंडाची रक्कम किती झाली माहिती आहे का? जवळपास 46 लाख किंवा कदाचित त्यापेक्षाही जास्त झाली असं आपल्याला म्हणायला लागेल. सामान्य माणसांसाठी ही रक्कम खूपच जास्त आहे, पण अशा लोकांसाठी खरं तर ही अगदीच चिल्लर रक्कम आहे आणि ती सुद्धा त्यांनी भरलेली नाहीये. आपल्याला पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेतील याच अपेक्षेनं ते तिथे आहेत का असं वाटण्याला वाव आहे. कारण अजित पवारांसोबतचे त्यांचे असलेले हितसंबंध आणि हाच सगळ्यात मोठा अडसर आहे. एखाद्या सर्वसामान्याने साधा नियम मोडला तर त्याला सरकारी यंत्रणा हैराण करते. मुंडेंना मात्र स्पेशल ट्रीटमेंट. त्यांनी दिलेलं प्रकृतीचं कारण हे तर निव्वळ सहानुभूती मिळवण्याचा प्रकार वाटतो. कारण बेल्स पाल्सी हा जो काही आजार आहे तो केवळ 4 आठवडे चालतो. त्यांना बोलण्याचा काहीही प्रॉब्लेम नाहीये असं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे आणि हे दिसून देखील आलेलं आहे. म्हणजे सध्या ते जे काही अडचणीत आहेत त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारू नये म्हणून आधीच व्यवस्था करून ठेवली आहे की काय असं आपल्याला वाटू शकतं. मलबार हिलमध्ये वीरभवन इमारतीत 902 क्रमांकाचं 2151 स्क्वेअर फुटाचं घर, ज्याचा इलेक्शन ॲफिडेव्हिटमध्ये सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे, ते कुणाचं आहे असा सवाल अंजली दमानिया यांनी केलेला आहे. विशेष म्हणजे सातपुडा बंगला ज्या परिसरामध्ये आहे तिथेच त्यांचं हे घर सुद्धा आहे. तेव्हा कोणत्या कायद्याखाली त्यांना सातपुडा बंगल्यात राहायला दिलं जातंय असं दमानिया यांनी विचारलेलं आहे. शिवाय त्यांना लीगल नोटीस देखील देण्यात येणार असल्याचं अंजली दमानिया म्हणालेले आहेत. किती निगरगट्ट आहेत ना हे सगळे लोक. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या हकालपट्टीला सुद्धा कमालीचा वेळखाऊपणा अजित पवारांनी त्यावेळी केला. म्हणजे फारच अगदीच दबाव आला म्हणून नाईलाजाने राजीनामा त्यांनी घेतला. त्यावेळी थोडं थांबा, प्रकरण शांत झालं की पुन्हा घेतो असा काही शब्द तर त्यांनी दिला नाही ना धनंजय मुंडेंना. सूरज चव्हाण यांचं उदाहरण पाहून तर असंच वाटायला लागलेलं आहे. एकीकडे बीड जिल्ह्यातल्या गुंडगिरीने सर्वसामान्य लोक जे आहेत बीडकर ते अक्षरशः हैराण झालेले आहेत. यामध्ये गृहमंत्री म्हणून गंभीरतेने लक्ष घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत. आपल्या उपद्व्यापी सहकाऱ्यांना का सहन करत आहेत देवेंद्र फडणवीस हा सुद्धा खरं तर या निमित्ताने प्रश्न विचारला गेला पाहिजे. गुंडांचा सत्कार करून त्यांना बढती देणाऱ्या अजित पवारांकडून तशी फारशी काहीच अपेक्षा नाहीये. कारण या व्हिडिओमध्ये आपण फक्त 2 नेत्यांच्या आत्ताच्या म्हणजे करंट जे काही वाद सुरू आहेत त्याच्याबद्दल बोलतो आहोत. पण यामध्ये छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, हसन मुश्रीफ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, अशी कितीतरी नावं आपण घेऊ शकतो जे मागच्या काही काळापासून कुठल्या ना कुठल्या तरी चुकीच्या कारणांसाठी चर्चेमध्ये आहेत. अशा लोकांना निवडून दिल्याबद्दल आपल्याला कधी गिल्ट फील होणार आहे? फक्त सामाजिक कार्यकर्त्यांनीच या कुप्रवृत्तीच्या विरोधात लढा द्यायचा का? हे आमचे या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना प्रश्न आहेत. गुंडगिरीचं बक्षीस सूरज चव्हाण या महान कार्यकर्त्याला तर मिळालेलं आहे. आता 5 महिन्यानंतरही शासकीय बंगला न सोडणाऱ्या आपल्या लाडक्या धनंजय मुंडेंना ते कधी मिळणार याची वाट आपल्याला बघायला लागणार आहे, थांबावायला लागणार आहे. विकासाचं कारण देऊन अजित पवार सत्तेत सामील झाले. दुर्दशा झालेल्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सध्या दादांकडे आहे. झेंडावंदनाच्या निमित्ताने बीड जिल्ह्यासाठी मोठमोठ्या घोषणा या अजितदादांनी केलेल्या आहेत. हास्यास्पद गोष्ट म्हणजे विमानतळाविषयी काहीतरी ते सांगत होते. अहो इथं नीट रस्ते नाहीत चालायला, रेल्वेचा प्रश्न कोणाला अजून सोडवता आलेला नाहीये, ते आधी करा आणि मग विमानाच्या गप्पा मारा. बारामती एवढा नाही, किमान त्याचे 1% तरी विकास करून दाखवा, हे त्यांना बीडवासियांनी सांगायची वेळ आता खऱ्या अर्थाने आलेली आहे. नाहीतर उगाच आपलं भाषण करण्यासारखी औपचारिकता केल्यासारखं होईल. अजित पवारांच्या आणि एकूणच राष्ट्रवादीच्या या कार्यपद्धतीवरती तुम्हाला काय वाटतं? गुंडांना अशा प्रकारे बक्षिसं देणं, प्रोत्साहन देणं याविषयी तुमची काय मतं आहेत कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.